त्यांना विनंती करेन, प्लीज आपला व्हिडिओ चालू ठेवलात तर फार बरं होईल. काल आपण मत्तयाच्या 16व्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि मत्तयाच्या सुरुवातीच्या अध्यायामधली सुरुवातीची जी वचनं होती 16व्या अध्यायातली 1 ते 4 या वचनावर काल आपण अभ्यास केला होता. फार महत्वाची वचन होती. आपला बंधू सतीश यांनी सुंदर त्याचं विश्लेषण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या सर्वांना करून सांगितलं की जेव्हा परुषी आणि सदुकी यांनी ख्रिस्ताकडे चिन्ह मागितलं तेव्हा ख्रिस्ताने त्यांना काय उत्तर दिलं. ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय शब्द वापरला, दुष्ट व व्यभिचारी पिढी ही चिन्ह मागते. त्यांनी हे प्रभू येशू ख्रिस्ताने हे देखील सांगितलं की आकाशाकडे पाहून तुम्ही ऋतुमानाचा अंदाज लावता, काय होणार आहे ह्याचे तुम्ही अंदाज लावता, पण काळाची लक्षणं तुमच्या लक्षात येत नाही. वचनामध्ये म्हटलेलं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं सांगत आहे, पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाही. आणि त्यावेळी त्यांनी काळाची लक्षणे ओळखली नाही. म्हणजे ख्रिस्त हाच तो मसीहा आहे, तो तारणारा आहे. हे परुषी आणि सदुकी जे वर्षानुवर्षे शास्त्र अभ्यास करत होते त्यांनी ते ओळखलं नाही. आणि म्हणून वचनाचा शेवटचा भाग फार महत्वाचा आहे की 4व्या वचनाचा शेवटचा भाग मी वाचते, पूर्ण वचन वाचते. दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्ह वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. योनाचं चिन्ह कोणतं आहे, पुनरुत्थानाचं चिन्ह. जसा योना 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात राहिल्यानंतर त्याला जमिनीवर माशाने उकळून टाकलं, म्हणजे तो पुन्हा पृथ्वीवर आला, तो पुन्हा जिवंत झाला. त्याप्रमाणे पुनरुत्थानाचं ख्रिस्ताने ती कबरेमध्ये ठेवल्यानंतर, ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मरण सोसल्यानंतर मरणातून तो पुन्हा उठला. ते पुनरुत्थानाचं चिन्ह फक्त त्या पिढीला दिलं जाईल हे प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच सांगितलेलं होतं. आणि तरी देखील कुणालाही त्याचा अर्थ कळला नाही. परुषी आणि सदुकी जे अभ्यास करत होते त्या अभ्यासकांनाही कळला नाही. त्यामुळे मग तो त्यांना सोडून गेला. म्हणजे ख्रिस्त जे दाखवतो, जे तुम्हाला आणि मला देखील त्याने प्रगट केलेलं आहे की तो तारणारा आहे, आणि जर आपण ते नाही स्वीकारलं तर आपल्यालाही तो सोडून जाईल. ख्रिस्ताने अभिवचन दिले की मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, कधीही टाकणार नाही. पण जर आपण स्वीकारलं नाही तर ह्या जगाच्या समाप्तीपर्यंत, तो युगाच्या समाप्तीपर्यंत टाकणार नाही. पण जेव्हा आपण न्यायाच्या दिवशी उभे राहू तेव्हा तो आपल्याला ओळखणार नाही, तेव्हा तो आपल्याला सोडून जाईल. ही त्याची आपल्याला मिळालेली काय म्हणू आपण, एक सुपूर्व सूचना आहे की आपण आपलं अंतःकरण परुषी आणि सदुकींसारखं कठीण करता कामा नये. आपण आपल्या पुढच्या वचनांकडे जाऊया आणि मी विनंती करेन की मत्तयाचा 16वा अध्याय 5 ते 12 वचन कोणीतरी आपणासाठी वाचेल. 5 ते 12 मत्तय 16. नंतर पलीकडे गेले, पण ते भाकरी घेण्यास विसरले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा. तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले, आम्ही भाकरी घेतल्या नाहीत. परंतु येशू हे ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीच असा विचार तुम्ही मनात का करता? तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या? आवाज येत नाहीये. परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. 12वं वचन वाचा. तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही, तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. हालेलुया. वचनामध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा परुषी आणि सदुकी यांच्याकडून निघून गेलेला आहे आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मत्तय शुभवर्तमान लिहिणारा जो मत्तय आहे, आपण पहिल्यापासून या गोष्टीचा अभ्यास केलाय की मत्तय हा जकातदार आहे आणि इतकं म्हणजे अगदी हिशोबाने तो प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द
कुठला शब्द आधी लिहायचा, असं त्यांनी शुभवर्तमान देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. 5व्या वचनामध्ये पूर्ण वृत्तांत लिहिण्याच्या आधी पहिल्यांदा तो पार्श्वभूमी लिहितो. 5व्या वचनामध्ये काय लिहिलंय? नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्याव्यास विसरले होते. आता त्यांच्याजवळ भाकरी म्हणजे खाण्यास काही अन्न नव्हतं. पुढच्या वचनामध्ये म्हटलंय, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा. आधीच परुषी आणि सदुकी यांच्याबरोबर जे एन्काउंटर झालेलं आहे, यांच्याबरोबर जे संभाषण झालेलं आहे, प्रभू ख्रिस्ताच्या मनामध्ये ते आहे आणि त्याविषयी शिष्यांविषयी काळजी आहे. आणि जे शिष्य, जे तुम्ही आणि मी, आज आपण देखील ख्रिस्ताचे शिष्य आहोत आणि आपणाला देखील प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा. आणि पुढच्या जपून राहा आणि सावध असा, 2 गोष्टी आहेत, जपून राहूया आणि सावध असूया. पुढे ख्रिस्त तेव्हा ते आपसात चर्चा, कोण? शिष्य आपसात चर्चा करून म्हणाले, आम्ही भाकऱ्या घेतल्या नाही. तेव्हा शिष्यांना वाटलं, अरे आपण भाकरी घेतली नाही. कारण खमीर ही गोष्ट, खमीर हा पदार्थ आपण वचनामध्ये गेल्याच अध्यायामध्ये अभ्यास केलेला आहे की भाकरी फुगवण्यासाठी, भाकरीचं पीठ फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये खमीर घातलं जायचं त्या काळी. आणि त्यांना खमीर म्हटल्यावर पटकन काय आठवलं की आपण भाकरी घेतली नाही हे ख्रिस्ताला माहिती आहे. कदाचित ख्रिस्ताला आता कळलंय का आपण भाकरी घेतली नाहीये, म्हणून ख्रिस्त आपणाला असं सांगत आहे. पण ख्रिस्त पुढे काय म्हणतो? परंतु येशू ओळखून म्हणाला, परंतु येशू ओळखून म्हणाला, सॉरी संदेश सेंट्रली म्यूट करशील का? हो, मी केलंय म्यूट. ओके. परंतु येशू ओळखून म्हणाला, अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाही असा विचार तुम्ही मनात का करीता? आणि प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही मनात असा विचार का करताय की आपण भाकरी घेतली नाही म्हणून ख्रिस्त असं म्हणत आहे. पण ख्रिस्त हा एक विरोधाभास इथे मी तुम्हाला दाखवू इच्छिते की शिष्य कितीतरी वेळा अडखळले असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अल्पविश्वासी म्हणतो, पण त्यांना शिकवण्याचं किंवा त्यांना गोष्टी प्रगट करण्याचं ख्रिस्त कधीच सोडत नाही. त्या विरोधात जेव्हा परुषी आणि सदुकी काही प्रश्न विचारतात आणि आपला अविश्वास दाखवतात किंवा आपला अल्पविश्वास दर्शवितात, तेव्हा मात्र ख्रिस्त परुषी आणि सदुकी त्यांना त्यांच्या हालवर सोडून निघून जात. असं विरोधाभास का प्रियांनो? परुषी आणि सदुकी आणि शिष्यांमध्ये ख्रिस्त फरक का करत आहे? तुम्हाला काय वाटतं? कोणी उत्तर देऊ इच्छित? परुषी आणि सदुकी प्रभूला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतात किंवा चर्चा करू पाहतात, ते वचनामध्ये असं लिहिलंय की प्रभूची परीक्षा पाहण्याकरताच विचारत आहेत. त्यांना खरं ज्ञान जाणून घेण्याची किंवा देवाच्या राज्याचं रहस्य जाणून घेण्याची इच्छा नाहीये. परंतु शिष्य जरी निरक्षर असले, अज्ञानी असले, तरी सुद्धा प्रभूची परीक्षा पाहण्याकरता प्रभूला प्रश्न विचारत नाहीत. तर एका लेकराप्रमाणे जसं आपल्या वडिलांना विचारतो, तसं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच प्रभू सुद्धा त्यांना सहनशीलतेने सर्व गोष्टी उलगडून सांगत आहे. येस, हालेलुया. कारण आपला प्रभू अंतःकरण पाहतो. प्रभू ख्रिस्ताने शिष्यांचं अंतःकरण आणि परुषी आणि सदुकी यांचं अंतःकरण जाणलेलं होतं, ओळखलेलं होतं. म्हणून शिष्यांनी अल्पविश्वास जरी दर्शविला तरी प्रभू येशू ख्रिस्त कितीतरी वेळा त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगत आहे. आणि ख्रिस्त पुढे कशी फोड करून सांगत आहे? तुम्हाला 9वं वचन मी वाचते, तुम्हाला अजून समजत नाही काय? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या? तसेच 4,000 7 भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या? ह्याची तुम्हाला आठवण नाही काय? हे दोन्ही चमत्कार आपण गेल्या अध्यायामध्ये वाचलेले आहेत, त्याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे. 5,000 आणि 4,000 भोजन दिलेलं आहे. ख्रिस्त वचनामध्ये सुरुवातीला त्याचा भाग त्यांना आठवण करून देत आहे की त्यांना भोजन दिल्यानंतर, पण ख्रिस्त पुढे काय म्हणत आहे? त्याच्यानंतर किती टोपल्या भरून घेतल्या, किती पाट्या भरून घेतल्या, ह्याची तुम्हाला आठवण नाही का? किती टोपल्या आणि किती पाट्या भरून घेतल्या?
5,000 भोजन दिल्यानंतर किती भरून घेतल्या? 12. 12. आणि 4,000 भोजन दिल्यानंतर किती? 7. मग प्रभू येशू ख्रिस्त किती उरल्या ह्याचीच का आठवण करून देत आहे शिष्यांना? प्रभू येशू ख्रिस्त प्लेन असं का नाही म्हणत आहे की आपण इतका मोठा चमत्कार केला परमेश्वराच्या नावामध्ये, मी तुम्हाला इतका मोठा चमत्कार करून दाखवला की फार कमी 5 भाकरी 2 मासे कमी भाकरी असताना आपण इतक्यांना भोजन दिलं. हे न सांगता किती उरल्या ह्याची का आठवण करून देत आहे 12 आणि 7? बरं, 12 नंबरचा काय अर्थ आहे? 12 ह्या अंकाचा आपण वाचले प्रियांनो. 12 अंक कुठे कुठे येतो जुन्या करारात, नवीन करारात? इस्रायलाचे 12 वंश येस. आणि 12 शिष्य. 12 शिष्य. प्रेज द लॉर्ड. 7 अंक कुठे कुठे येतो? 7 अंक काय दर्शवितो? सॉरी, आवाज. 20. येस. अजून? जुन्या करारात वाचलेला आहे. 7 हा अंक पूर्णत्व दर्शवतो, देवाचं येस. पूर्णत्व. प्रेज द लॉर्ड. 12 अंक काय दर्शवितो? इस्रायल, 12 वंश, इस्रायलाचे 12 वंश, 12 शिष्य म्हणजे देवाचे निवडलेला वंश, देवाने निवडलेले शिष्य. आणि 7 नंतर 7 मंडळ्या देखील आहेत आणि 7 हा पूर्णतेचा अंक आहे. 12 आणि 7 या नंबराकडे प्रभू येशू ख्रिस्ताला नाही आणायचं. प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवायचंय की परमेश्वराची योजना 12 लोकांना निवडणं ही परमेश्वराची कृपा. 12 वंशाला आणि नंतर 12 शिष्यांना परमेश्वराची योजना, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची पूर्णता याकडे तुम्ही लक्ष द्या. हे तुम्ही नाही समजलात का अजून? परमेश्वराची योजना काय आहे तुमच्यासाठी? की तुमच्यासाठी तारणारा पाठवावा आणि तुम्हाला कसं पूर्णत्वाकडे न्यावं, तुम्हाला कसं विसाव्यात न्यावं. विसावा देखील सांगितलं. हालेलुया. तुम्हाला कसं विसाव्यात न्यावं. आपला विसावा कोणता आहे प्रियांनो? आपल्यासाठी कोणता विसावा आहे भविष्यात? सार्वकालिक जीवन. या सार्वकालिक जीवन जे आपण ख्रिस्ताबरोबर राहणार आहोत, तो आपला विसावा आहे. परमेश्वराची निवड आपल्यासाठी, परमेश्वराची योजना आपल्यासाठी आणि नंतर आपल्यासाठी ते पूर्णत्वास नेणं म्हणजे त्याच्या विसाव्यात नेणं, ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय की किती टोपल्या आणि किती पाट्या भरून घेतल्या हे तुमच्या लक्षात आलं नाही का? आज तुम्ही आणि मी देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण कधी वरवर अभ्यास करतो, वरवर समजून घेतो, पण त्याच्या मागे ख्रिस्ताला, परमेश्वराला, पवित्र आत्म्याला आपल्याला काय दाखवायचंय, काय सुचवायचंय, काय अभिप्रेत आहे हे आपण समजून घेत नाही. आत्मा आपल्याला दाखवतो पण कधी कधी आपण लक्ष देत नाही. देवाची कृपा तुम्हावर, माझ्यावर इतकी, आपणा सर्वांवर, आपण सर्वजण फार मोठ्या दयेमध्ये, कृपेमध्ये आहोत की आपण ख्रिस्ताला ओळखतो. आपण जाणतो की ख्रिस्त कोण आहे, आपण जाणतो की देवाची योजना काय आहे आणि आपल्याला हेही माहितीये की भविष्यात आपण कुठे असणार आहे, आपणासाठी देवाचे काय प्लॅन्स आहेत. हालेलुया. आपण पुढे जाऊया. मी भाकरीविषयी 11 वचन वाचते. मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. ख्रिस्त परत एकदा सांगत आहे की मी भाकरी, जगातले प्रोव्हिजन, जगामधली तुमची भूक, तुमचं अन्न ह्याविषयी नाही बोलत आहे. हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध राहा. आणि हे ख्रिस्ताने सांगितल्यानंतर शिष्यांना कळलं. मग पुढच्या वचनामध्ये मत्तई शुभवर्तमानामध्ये मत्तई काय लिहित आहे? तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास. भाकरीचं खमीर, जे छोटस खमीर आधी दिसत नाही पण नंतर ते पूर्ण पिठाचा गोळा फुगविते, तसं ती शिकवण कशी न जाणो आपल्यामध्ये येईल आणि नंतर आपल्याला फुगवेल, आपल्याला नासवेल हे कळणार नाही. म्हणून ख्रिस्त शिष्यांना सांगत होता की परुषी आणि सदुकी
ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा. ते तुम्हाला आणि मलाही लागू होते. जगातल्या खोट्या शिकवणी किंवा खोटे सिद्धांत किंवा ख्रिस्ताच्या पासून दूर नेणाऱ्या शिकवणी ज्या ख्रिस्त विरोधी आहेत, त्या कधी आपल्यामध्ये येतील आणि आपल्याला फुगवतील, आपल्याला नासवतील, हे आपल्याला कळणार नाही. ह्याची पूर्वसूचना ख्रिस्त आपणाला आधीच देत आहे. मी विनंती करेन की पहिले करीन त्याचा 5वा अध्याय 6 ते 8 वचन कोणीतरी आपल्यासाठी वाचा. 1 करीन त्याचा 5वा अध्याय 6 ते 8 वचन. आज्ञता बाळगणे बरे नव्हे, थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला ओलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने तो पाळावा. येस, प्रेज द लॉर्ड. पौलाने फार सुंदर लिहिलेलं आहे, तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे, थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका. अशा हेतूने तुम्ही जसे बेखमीर झाले आहात तसे तुम्ही नवा गोळा, नवी क्रिएशन, नवी उत्पत्ती. कारण आपला वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने म्हणजे जुन्या चालीरीती, जुनी शिकवण त्याने नव्हे, अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्याच्या खमीरानेही नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा. खरेपणा काय आहे? सत्य काय आहे? मार्ग, सत्य व जीवन ख्रिस्त आहे. तर ख्रिस्तामध्येच त्यांनी म्हटलंय खरेपण ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. आणि भाकर कोण आहे? आपली जीवनाची भाकर ख्रिस्त आहे. म्हणून ख्रिस्ताच्या त्याच गोष्टीची आठवण पौल ह्या पत्रामध्ये अजून विस्तृतरित्या सांगत आहे. म्हणून त्या काळी ख्रिस्त परुषी आणि सदुकी ह्यांची जी शिकवण आहे त्या खमीराविषयी शिष्यांना जपायला सांगत आहे. आज तुम्हाला आणि मला देखील तीच खोटी शिकवण, तीच आढ्यता, तोच दुष्टपणा, वाईटपणा ह्या खमीराविषयी आपणाला जपून राहायला सांगत आहे. आपण वचनामध्ये पुढे जाऊया. मी विनंती करेन की मत्तयाचा 16वा अध्याय 13 आणि 14 वचन कोणीतरी आपणासाठी वाचेल. 13 आणि 14. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मिया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. आमेन. येस, हालेलुया. मी विनंती करेन संदेश, मी इमेज शेअर केले, त्या इमेज जरा तू शेअर करशील. आता फिलिपाचा कैसरिया हा प्रदेश कोणता आहे हे आपण नकाशामध्ये पाहूया. मी विनंती करेन आपण आपल्या दुसऱ्या स्क्रीनकडे लक्ष देऊया. तिकडे काही इमेजेस मी शेअर करणार आहे आपणासाठी. संदेश, तिन्ही इमेज 1 बाय 1 शेअर कर. सुजाता दीदी, मला जरा 1 मिनिट लागेल, ते इमेज डाउनलोड होत आहेत. अच्छा. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. हा, चालेल. मी त्याआधी एक्सप्लेन करते. फिलिपाचा कैसरिया हा जो प्रदेश आहे हा बेतसेदा पासून कित्येक किलोमीटर वरती असा आहे, नॉर्थ इस्रायलच्या वरती. आणि आता त्या अजूनही तो प्रांत आहे इस्रायलमध्ये आणि त्या प्रांताचं नाव आता बॅनियान असं आहे. लक्षात ठेवा, हा शब्द फार महत्वाचा आहे. ह्याचं एक्सप्लेनेशन मी थोड्याच वेळात सांगणार आहे. आता त्या प्रांताला बनियान असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, हा गालिल प्रांतापासून, यहुदियापासून लांब आहे. जो दान वंश होता, इस्रायलाचे जे 12 वंश होते त्यापैकी जो दान वंशाला जो प्रांत मिळालेला होता त्या प्रांतामध्ये हा प्रदेश होता. पण आता रोमन साम्राज्यामध्ये इस्रायल आणि यहुदी राष्ट्र होतं. त्यामुळे रोमन साम्राज्याने हा प्रदेश हस्तगत केल्यावर त्या प्रदेशाला नाव होतं कैसरिया फिलिप. आणि त्या प्रदेशामध्ये काय होत असे
हे मी हा नकाशा बघितल्यावर तुम्हाला सांगते. आपण थोड्याच वेळात नकाशाकडे लक्ष देऊया की तो प्रांत कुठे होता आणि कसा होता. सुजाता दीदी स्क्रीन दिसत आहे का? नाही दिसत आहे. संदेश, तू मला होस्ट करतोस का? मी शेअर करेन. जस्ट अ मोमेंट. हा, थँक्यू. संदेश दिसते क्लिअर. लक्ष द्या प्रियांनो. सेल्युसिया, त्याच्या वरती बघा, लेक हुलॅमच्या वरती कैसरिया फिलिपी हे राष्ट्र तुम्हाला दिसत आहे, हा प्रांत दिसत आहे. संदेश, दुसरी इमेज शेअर कर, दुसरा नकाशा. झूम करशील थोडं. जिकडे ॲरो केलेला आहे, बाण केलेला आहे, तेथे तुम्ही वाचाल हा दान प्रांत आहे आणि त्या प्रांताला आता बनियास असं नाव दिलेलं आहे आणि कंसात केसरिया फिलिपी असं लिहिलेलं आहे. थँक्यू संदेश. आता एक्झॅक्टली तो प्रांत कसा दिसतो त्याचा फोटो मी नंतर ग्रुपवर शेअर करेन. तर ह्या प्रांतामध्ये ह्या प्रांताचं विशेष का आहे आणि इथेच येऊन ख्रिस्ताने असा प्रश्न शिष्यांना का विचारला आहे, आपण आधी ह्याच्याकडे लक्ष देऊया. कैसरिया फिलिपिया याला आता जे बनियास नाव यासाठी दिलेलं आहे की जेव्हा उत्खनन केलं कैसरिया फिलिप रोमन राज्याने काय केलेलं, त्या ठिकाणी ग्रीकचं एक दैवत होतं पान नावाचं. पान दैवताचं तिकडे देवस्थान बांधलेलं होतं आणि त्या पान दैवताला तिकडे त्याची मूर्ती स्थापन करून त्याला अर्पण दिली जायची. तिकडे भयानक मूर्तीपूजा चालायची त्या पूर्ण कैसरिया फिलिप ह्या प्रांतामध्ये. आणि तो जो देव होता पान देव, त्याला त्यांनी काय म्हटलेलं होतं, तो कुठला देव आहे, ग्रीकचा जो पान आहे, गॉड ऑफ पान त्याला म्हटलं जातं, तो त्याला ते म्हणतात एक मेंढपाळ, म्हणजे मेंढपाळांचा देव, वाईल्ड लोकांचा देव. आणि त्याला त्यांनी म्हणजे अशी उपमा दिलेली होती जी पूर्ण ख्रिस्त विरोधी होती. म्हणजे जसं आपण ख्रिस्ताला म्हणू तारणारा, उद्धार करणारा, ती उपमा त्यांनी त्या देवाला दिली होती. ती ही मनुष्याने नव्हती तर सैतानाने त्यांना असं भुलवलेलं की ते अशी मूर्ती पूजा करून त्यांनी अशा देवासाठी इस्रायलाच्याच राष्ट्रामध्ये असं स्थान उभं केलं होतं. आणि त्या स्थानामध्ये आल्यानंतर जिकडे मूर्तीपूजा होत होती त्या स्थानामध्ये आल्यानंतर ख्रिस्त शिष्यांना काय प्रश्न विचारत आहे, आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. मनुष्याचा पुत्र, मी गेल्या वेळी म्हटलंय की सन ऑफ मॅन, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला वचनामध्ये स्वतःविषयी बोलताना कित्येक वेळा सन ऑफ मॅन असं म्हणतो. का म्हणतो की मनुष्याचा पुत्र? कारण मनुष्याचा पुत्र हे ख्रिस्ताचं मिशन होतं. मनुष्य रूपाने येऊन परमेश्वराने त्याच्या पित्याने योजल्याप्रमाणे वधस्तंभावर जाणं आणि संपूर्ण मानवजातीला तारण देणं, सार्वकालिक जीवनात आणणं, त्यांची पाप क्षमा करून त्यांची पाप त्याने वाहिली आणि त्या पापांबद्दल आपल्या रक्ताने खंडणी भरलं. हे त्याचं मिशन होतं, हा त्याचा हेतू होता, हे त्याचं कार्य होतं. म्हणून तो स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणत आहे. पण तो मनुष्याचा पुत्र स्वतःला म्हटल्यानंतर तो विचारत आहे की तुम्ही काय म्हणून ओळखता. आधी विचारत आहे की लोक कोण म्हणून म्हणतात, आजूबाजूचे तुमच्या बाजूचे लोक ज्यांच्याकडून तुम्ही माझ्याविषयी ऐकता ते लोक काय म्हणतात.
माझ्याविषयी त्यांना काय वाटतं की मी कोण आहे, जो मी मनुष्याचा पुत्र ख्रिस्त आहे, प्रभू येशू आहे, त्याला ते काय म्हणून म्हणतात. तेव्हा शिष्यांनी काय उत्तर दिलंय पहा. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेशातला कोणी एक असे म्हणतात. आता आपण वचनामध्ये अभ्यास केलाय प्रियाने. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा थोड्याच दिवसापूर्वी हेरोदाने वध करविला होता. आपण त्याविषयी पूर्ण विश्लेषण मध्ये अभ्यास केलाय प्रियानो, की कसं हेरोदियाने आपल्या मुलीकडून नृत्य करून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शिर तबकात मागितलं आणि मग हेरोदाला नाईलाजास्तव त्याने कुठली पाप केली, त्याच्या डोळ्याच्या वासनेमुळे, त्याच्या गर्वामुळे आणि लोकांना खुश करण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे त्याने ते पाप केलं. त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध केला. पण आता लोक काय म्हणत आहे की ख्रिस्त हाच बाप्तिस्मा करणारा योहान, पुन्हा रिइन्कार्नेशन, ज्याच्यावर लोक विश्वास ठेवत होते. मागच्या वचनाकडे लक्ष द्या प्रियांनो. हीच ती खोटी शिकवण आहे की जी लोकांमध्ये इतकी घट्ट रुजलेली आहे की ते पाहत आहेत की हा ख्रिस्त जो बाप्तिस्मा करणारा योहान जिवंत असताना देखील आपल्या समोर चालत होता, त्याच ख्रिस्ताला ते बाप्तिस्मा करणारा योहानचा पुनर्जन्म, म्हणजे हा तो बाप्तिस्मा करणारा योहानच आहे असे म्हणत आहे. आणि कित्येक एलिया म्हणत आहे. एलिया का म्हणत आहे? आपण ह्याचा अभ्यास केलाय. कारण संदेष्टांद्वारे परमेश्वराने अभिवचन दिलेलं की असा कोणी येईल जो एलियाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने, म्हणून असं म्हटलेलं आहे की परुषी आणि सदुकी यांच्या खमीराविषयी जपा. जे तुम्ही देवाच्या वचनातून शिकाल ते सत्य आहे की नाही, ते देवाकडून आहे की नाही, ह्याची पडताळणी करणं जरुरी आहे. का आपण आपल्या बुद्धीने, का आपण कुठल्या मनुष्याच्या सांगितलेल्या गोष्टीने त्याचा अर्थ काढत आहोत. जसं परुषी आणि सदुकींनी कित्येक गोष्टींचा चुकीचा अर्थ काढलेला होता, तसं लोकही आता म्हणत आहेत नाही नाही, योहान बाप्तिस्मा करणारा योहान नाही तर एलियाच आता ख्रिस्त बनून, म्हणजे येशू बनून आलेला आहे. आणि नंतर ते म्हणत आहेत, कित्येक काय म्हणत आहेत, यिर्मया. यिर्मया का म्हणत आहेत? कारण यिर्मया हा संदेष्टा तेव्हा होता जेव्हा इस्रायल यहुदी राष्ट्र बंदिवान करून बाबेलामध्ये नेलेलं होतं आणि बाबेलामधून ते पुन्हा येतील हे अभिवचन परमेश्वराने परत यिर्मयाकडूनच दिलेलं होतं. यिर्मयानेच सांगितलेलं की ते बंदिवासात जाणार आणि 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते बंदिवासातून परत येणार, हे अभिवचन परमेश्वराने यिर्मया संदेष्टाकडून दिले. म्हणून आता यहुदी लोकांना वाटत आहे की आता जे आम्ही रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आहोत, त्यांच्या बंदिवासात नाही पण त्यांच्या अधिपत्यात, म्हणजे ते मांडलिक राष्ट्र होतं, तर आता प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्यांच्यातून सोडवणार आहे. म्हणून त्यांना वाटत आहे की हा यिर्मया संदेष्टा आहे. आणि पुढे काय म्हणत आहेत, किंवा संदेष्ट्यांपैकी कोणी एक. जशी महत्कृत्ये प्रभू करत आहे, जे संदेश तो सांगत आहे, जी शिकवण तो देत आहे, त्यानुसार त्यांना असं वाटते की हा कोणीतरी एक संदेष्ट्यांपैकी एक आहे. पण पुढे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, 15वं वचन मी वाचते. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मग आता प्रभू येशू ख्रिस्त विचारते, ठीक आहे, ते लोक असं म्हणतायत, एलिया म्हणतायत, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतायत. आता ख्रिस्त शिष्यांकडे येतो आणि ख्रिस्त म्हणतोय की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि मग सगळ्यात पहिलं उत्तर द्यायला कोण पुढे आलाय? पेत्र. पेत्र नेहमी तयार, नेहमी ऑन हिज टोज. पेत्राबद्दल बरंच असं म्हटलं जातं की नेहमी उतावळा, पण काही गोष्टी पेत्राच्या मला फार आवडतात. तो उत्तर द्यायला तयार आहे. मग तो विचार करतो चुकीचं असेल बरोबर असेल माहिती नाही, पण मी ख्रिस्ताला हे सांगणार. आणि पेत्र काय म्हणत आहे? शिमोन पेत्राने उत्तर दिले. मत्तयाने फार छान लिहिले या वचनामध्ये. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. पेत्राने काय म्हटलं? आपण ख्रिस्त म्हणजे मसीहा, जो तारणारा उद्धारक, जिवंत देवाचे पुत्र आहात. मी हेच वचन इंग्लिश मध्ये देखील वाचते. मत्तयाचा 16वा अध्याय 16वं वचन. सायमन पीटर answered and said, You are the Christ, the Son of the living God. इथे इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे ए सन ऑफ लिव्हिंग गॉड नाही, दी सन ऑफ लिव्हिंग गॉड. दी सन ऑफ लिव्हिंग गॉड म्हणजे
जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र. द म्हणजे एकच असतो, एक. ए सन ऑफ लिव्हिंग गॉड सुद्धा एक आहे, पण दी म्हणजे तो विशिष्ट, तो जो प्रारंभी देवाबरोबर होता, ज्याच्याद्वारे आणि ज्याने हे सर्व काही निर्माण केलं, ज्याच्यासाठी सर्व काही निर्माण केलं, तो देवाचा शब्द, तो देवाचा पुत्र तुम्ही आहात, तो जिवंत देवाचा पुत्र तुम्ही आहात, असं पेत्र शिमोन उत्तर देत आहे. आणि उत्तर दिल्या दिल्या ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे पाहूया. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. इकडे प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा शिमोनाला पहिल्यांदा नाही, शेवटचं म्हणत आहे, शिमोन बारियोना. शिमोनाचं हे पूर्ण नाव आहे. शिमोन बारियोना, धन्य तुझी, ब्लेस्ड आर यू सायमन, कारण तुझ्या रक्तमांसाने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने. ख्रिस्त स्वतःला देखील इथे प्रगट करत आहे, होय मीच त्या स्वर्गातील पित्याचा पुत्र आहे, आणि माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलंय. कारण ते प्रगट केल्यावाचून कोणीही बोलू शकत नाही, कोणीही ते मान्य करू शकत नाही. आणि माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलंय म्हणून ते कबूल केलंस. हाडामांसाने नव्हे, आजूबाजूच्या गोष्टी बघून नव्हे, तुझ्या बुद्धीने नव्हे. हाडामांसाने म्हणजे फिजिकल, आपल्या शारीरिक बुद्धीने नव्हे, तर देवाच्या आत्म्याच्या प्रगटीकरणाने. लक्षात घेऊया प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र आत्मा शिष्यांना मिळालाय. अजून शिष्यांना पवित्र आत्मा मिळालेला नाहीये, म्हणून परमेश्वराने आत्म्याकरवी डायरेक्ट पेत्राला ते प्रगट केलेलं आहे. आणि पेत्र ही कबुली देत आहे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. जगामध्ये आज असे कित्येक लोक आहेत की ज्यांना माहीतच नाहीये ख्रिस्त कोण आहे, किंबहुना बहुतेक लोकांना माहिती आहे की येशू हा एक कोणतरी व्यक्ती होता, हा कोणीतरी संदेष्टा होता, हा ख्रिस्ती धर्माचा संस्थापक होता, पण ख्रिस्ताची खरी ओळख नाहीये तुम्हाला आणि मला आहे. आज आपण ती सहज नको घेऊया प्रिया. आज असं म्हटलं जातं की जगामध्ये ट्रायलेमा आहे. डायलेमा म्हणजे दुविधा आणि ट्रायलेमा म्हणजे त्रिधा. नवीन शब्द आहे प्रिया, आपण समजून घेऊया तो काय आहे. त्रिधा आहे, त्रिधा. एक तर ख्रिस्त, जर ख्रिस्ताने म्हटलंय की मी देवाचा पुत्र आहे, मी तारणारा आहे, मी वधस्तंभावर तुमच्यासाठी प्राण देणार आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार, आणि त्याने तसं केलं, हे जर सत्य नाहीये, हे संपूर्ण खोटं आहे, तर त्याचा पहिला निष्कर्ष काय निघतो प्रियांनो, की ख्रिस्त खोटा आहे. तो जे काही बोलला ते खोटं होतं, तसं त्याने काहीच केलं नाही, तो देवाचा पुत्र नव्हता. दुसरी काय पॉसिबिलिटी आहे, दुसरी काय त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की एक तर ख्रिस्त वेडा असेल. कारण कोणीतरी वेडाच असं म्हणेल की मी देवाचा पुत्र आहे, मी मरणातून पुन्हा उठणार आहे, मी पित्याकडे जाऊन तुमच्यासाठी जागा बनवणार आहे आणि मी पुन्हा तुम्हाला घ्यायला येणार. आणि तिसरी काय संभावना आहे प्रियांनो, की ख्रिस्त जे काही बोलला ते सत्य होतं, तो सत्याने जगला, तो देवाचा पुत्र होता, तो तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो पुन्हा तुम्हाला आणि मला घ्यायला येणार. आणि जर ही तिसरी गोष्ट खरी आहे, ज्याच्यावर आज तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, ज्याच्यावर तुम्ही आणि मी आपलं जीवन बांधतो, तर मग आपण त्याच दृष्टीने चाललं पाहिजे. ती जर गोष्ट खरी आहे तर जगातल्या बाकी सर्व गोष्टी त्याच्या समोर काहीही महत्वाच्या नाही, किंवा जगातल्या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. कारण ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला. आणि आज जेव्हा शिमोन पेत्राला हे प्रगट झालं, ते प्रगट झाल्या ख्रिस्ताने त्याला काय म्हटलंय की धन्य तुझी, आणि त्याच्यानंतर ख्रिस्ताने त्याला पेत्र हे नाव दिलं. आपण वचनामध्ये वाचूया, कारण मांस व रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. ह्याच्यात जेव्हा पेत्राने हे कबूल केलं, जेव्हा पेत्राला प्रकटीकरण झालं, पण जेव्हा त्याने हे कबूल केलं की तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात,
त्याच्यानंतर देवाने म्हटलं की धन्य शिमोन बारियोना तुझी, तू पेत्र आहेस. आणि आता ह्या खडकावर शिमोनाचा अर्थ होतो की ऐकणारा, नुसता ऐकणारा नाही, ऐकून देवाची आज्ञा पाळणारा, ऐकून सांगितल्याप्रमाणे करणारा. आतापर्यंत शिमोन ऐकणारा होता, तो ख्रिस्ताची वचन ऐकत होता, ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे करत होता. ख्रिस्ताने सांगितलं सोड मासेमारी आणि माझ्या मागे ये, शिमोनाने केलं, कारण त्याचं नाव होतं शिमोन, ऐकणारा, ऐकून करणारा. पण आता प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय नाव देत आहे? पेत्र, तो खडक, न ढळणारा, न हलणारा खडक, ज्याच्यावर मी आपली मंडळी बांधणार आहे. आणि हे कधी खरं झालं? प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर. ह्याच्यानंतर सुद्धा देखील पेत्राने 3 वेळा ख्रिस्ताला नाकारलं. कितीतरी वेळा पेत्र अडखळला, कितीतरी वेळा पेत्र चुकला. पण जेव्हा ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, जेव्हा ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर पेत्राला सांगितलं की माझी मेंढरे चार, 3 वेळा विचारलं पेत्राला की तू माझ्यावर प्रीती करतोस का? आणि तेव्हा त्याच पेत्राने उत्तर दिलं की प्रभू तुम्ही सर्व जाणता. आणि तेव्हा ख्रिस्ताने सांगितलं माझी मेंढरे चार. आणि जेव्हा स्वर्गारोहण झालं, जेव्हा पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा त्याच पेत्राच्या भाषणाने किती लोकांनी बाप्तिस्मा घेतला? 3,000. येस, 3,000. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं अभिवचन बघा कुठे खरं झालं. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर पेत्राने त्यावर कार्य केलं. पेत्राने उभं राहून ख्रिस्ताविषयी साक्ष दिली. आणि तेव्हा पेत्र ह्या खडकावर प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी रचली गेली आणि ती अजूनही रचली जात आहे. आपण पुन्हा जुन्या वचनाचा अभ्यास करूया. असं का म्हटलंय की परुषी आणि सदुकी यांचं खमीर. आता इटली या ठिकाणी व्हॅटिकन हे जे मोठं व्हॅटिकन या ठिकाणी मोठं कॅथलिक चर्च आहे, ते कशावर वसलेलं आहे? कोणी सांगेल का? त्याच्या पायथ्याला काय आहे? व्हॅटिकन सिटी, रोम येथे जे चर्च आहे, कॅथलिक चर्च आहे, जिथे पोप असतात, ते चर्च कशावर वसलेलं आहे? कोणी सांगेल का? कुणाला माहिती आहे? ते कशावर वसलेलं आहे? तर सेंट पीटर बॅसिलिका असं म्हटलं जातं की फार खोल त्यांनी तिकडे पेत्राची कबर ठेवली आहे. आणि त्या कबरेवर त्यांनी जो खडक ठेवलाय त्याला त्यांनी नाव दिले सेंट पीटर बॅसिलिका. आणि असं म्हटलं ह्या खडकावर जी मंडळी आहे, हे जे चर्च आहे, हे ख्रिस्ताचं चर्च आहे. पण मला सांगा प्रियांनो, ते ख्रिस्ताचं चर्च आहे की तुम्ही आणि मी ख्रिस्ताची मंडळी आहोत? आपण सॉरी, आपण आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत. येस, प्रेज द लॉर्ड. हे परुषी आणि सदुकी यांचं खमीर आहे, आपण लक्षात घेऊया. त्यांनी त्या गोष्टीचा अर्थ शब्दशः घेतला. ख्रिस्ताने जे सांगितलं की ह्या पेत्रावर मी आपली मंडळी रचेन, त्यांनी काय केलं? पेत्राची कबर बांधली, त्याला सेंट पीटर बॅसिलिका नाव दिलं आणि त्याच्यावर चर्च उभारला. हा, ही ख्रिस्ताची मंडळी. पण असं नाहीये प्रियांनो. लक्षात घेऊया की पेत्राने काय केलं. त्याच्यानंतर पेत्राला हे अभिवचन दिलं. पेत्राला जेव्हा देवाने प्रगट केलं की ख्रिस्त हा तारणारा आहे, ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे, हे पेत्राने आपल्या अंतःकरणात स्वीकारलं, मुखाने कबूल केलं आणि आपला वधस्तंभ उचलून तो ख्रिस्ताच्या मागे मरणापर्यंत चालला आणि मरणापर्यंत त्याने वचनाची घोषणा केली. त्यामुळे त्याच्यावर ही त्या गोष्टीवर, म्हणजे जे देव तुम्हाला आणि मला प्रगट करतो ते अंतःकरणात घेऊन, त्याच्यावर अंतःकरणापासून पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण मुखाने कबूल करतो तेव्हा आपण त्याची मंडळी होतो. त्या पायावर आपली मंडळी, आपला ख्रिस्तावरील विश्वास बांधला गेला पाहिजे की ख्रिस्त हाच जिवंत देवाचा पुत्र आहे. त्यानेच आमच्यासाठी तारण, रक्ताची खंडणी देऊन विकत घेतलंय आणि तो आम्हाला घ्यायला परत येणार आहे. पुढे पेत्राला ख्रिस्ताने काय म्हटलंय आपण वाचूया. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, मी वचन वाचते.
And I also say to you that you are Peter, and on this rock I will build my church, and the gate of Hades shall not prevail against it. हेडिस, काही जण असे म्हणतात की अधोलोकाच्या किल्ल्या पेत्राकडे आहेत, पण वचनामध्ये काय म्हटलंय? गेट्स ऑफ हेडिस म्हणजे अधोलोकाच्या द्वाराचे शाल नॉट प्रिवेल. प्रिवेल म्हणजे त्याच्या वरचढ होणार नाही, किंवा त्याच्या मराठीमध्ये खूप छान भाषांतर आहे की त्याच्या पुढे त्याचं काही चालणार नाही. म्हणजे अधोलोकाच्या द्वाराकडे जाणारे लोकांसाठी हे म्हटलेलं आहे. मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे? तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. म्हणजे ह्या खडकावर जी मंडळी वसेल ना, पेत्राने जसं दाखवलं, ज्या विश्वासावर ही मंडळी वसेल ना, त्या मंडळी पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. ही मंडळी अधोलोकाकडे नाही जाणार, ही मंडळी सुखलोकाकडे जाईल. त्याचा अभ्यास आपण पुढच्या वचनामध्ये अजून करणार आहोत की अधोलोकाची द्वार त्यांच्यासाठी नाही आहेत की ज्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. देवाने त्यांना जेव्हा प्रकट केलं की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, त्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते कबूल केलं, त्यांच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं. किल्ली काय दर्शवितं? की ते द्वार ओपन करणारी गोष्ट असते. किल्ली काय असते? एखादा लॉक, म्हणजे एखादा द्वार जेव्हा बंद करून लॉक करतात तेव्हा किल्ली किंवा चावी, की काय दर्शविते? की ते ओपन करणारी गोष्ट. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या म्हणजे स्वर्गाच्या राज्याचं द्वार तू पृथ्वीवर ओपन करशील. तू जी सुवार्ता सांगशील ख्रिस्ताची, त्याच्यावर विश्वास ठेवून लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील. म्हणजे ह्या शुभवर्तमानावर, ख्रिस्ताच्या नावावर, ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवल्याने लोक स्वर्गाच्या राज्यात येतील. आणि पुढे काय म्हटलंय? जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आता ही दोन वाक्य आपण लक्षात घेऊया. मी इंग्लिश मध्ये देखील त्याचं भाषांतर वाचते. And whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosed on heaven. आपण इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये काळ शिकलोय. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ परफेक्ट मध्ये किंवा परफेक्ट कंटिन्युअस मध्ये असतं असं म्हटलं जातं. इथे काय म्हटलंय? जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. केले असं नाही, केले जाईल म्हणजे ती प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आणि जे काही तू बांधशील ते बांधले जाईल. जे काही ह्या पेत्राच्या प्रकटीकरणावर, देवाने दिलेल्या प्रकटीकरणावर विश्वास ठेवून जे काही इकडे बांधलं जाईल, ख्रिस्ताच्या नावामध्ये जे दुरात्मे बांधले जातील ते स्वर्गामधून ते बांधले जातील. आणि जे बंधनातून मोकळे होतील ते स्वर्गामधून म्हणजे कुणाद्वारे? परमेश्वर ते मोकळं करणार आणि परमेश्वर ते बांधणार आहे. लक्षात घेऊया प्रियांनो, फार मोठं अभिवचन पेत्राला आणि पेत्राच्या द्वारे त्या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण देवाच्या मंडळीला हे अभिवचन आहे की त्या पेत्राला झालेल्या प्रकटीकरणावर जे पेत्राने विश्वास ठेवला आणि मुखाने कबूल केलं, त्याच्यानंतर पेत्राला आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांना त्या काळी सुद्धा आणि आजही सुद्धा अनेक चमत्कार करण्याची शक्ती, सामर्थ्य देवाच्या आत्म्याद्वारे मिळालेलं आहे. आणि त्याच गोष्टींविषयी प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगत आहे की ज्या गोष्टी तुम्ही जमिनीवर बांधाल, अर्थवर, पृथ्वीवर बांधाल, त्या स्वर्गातून बांधल्या जातील आणि त्या स्वर्गातून मोकळ्या केल्या जातील. ह्याचं भाषांतर असं आहे की स्वर्गात बांधलं जाईल, पण ह्याचा गाभा, ह्याचा अभिप्रेत, ह्याचा जो मतितार्थ आपण म्हणतो तो हा आहे की स्वर्गाद्वारे ते केलं जाईल. म्हणजे परमेश्वराद्वारे ते केलं जाईल. परमेश्वर त्याच्यामध्ये, तुम्ही, ह्याचा अर्थ असा नाहीये, आपण बऱ्याचशा इंटरप्रिटेशन मध्ये उलटा अर्थ केला जातो की आपण जे करू त्याला परमेश्वर फॉलो करणार, म्हणजे किंवा पेत्र, देवावर विश्वास ठेवणारे देवाचे शिष्य जे करतील ते केल्यावर स्वर्गातून त्यांना तसं केलं जाईल, असं नाहीये प्रिया.
ते जे करतील त्याला देवाकडून आशीर्वाद आहे आणि देवाकडून ते होईल. म्हणून असं म्हटलेलं आहे, तू जे काही पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि जे काही पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. म्हणजे ते देवाकडून होईल. आज मी इथेच थांबवत आहे प्रियांनो. आणि मी खरंच शेवटी सारांश सांगताना ह्या गोष्टीचा हेच सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचंय ह्याच्यामध्ये, ह्या वचनामध्ये, सुरुवातीच्या वचनामध्ये, की खमीराविषयी जपा. आजही आपल्यामध्ये कुठे ना कुठे ते खमीर थोडंसं आहे. आत्ताच जर आपण ते काढून नाही टाकलं तर उद्या ते संपूर्ण जीवन नाशवेल किंवा संपूर्ण जीवन फुगवून टाकेल. म्हणून ते खमीर टाकून आपण नवीन खमीर कोणतं घ्यावं, जे पौलाने 1 कोरिंथ 5 मध्ये सांगितलेलं आहे, जे ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला नवी उत्पत्ती व्हायचं, बेखमीर उत्पत्ती, ज्याच्यामध्ये दुष्टपणाचं, वाईटपणाचं, जुन्या शिकवणी, रूढी परंपरा ह्याचं खमीर नसणार आहे. आणि ख्रिस्त इकडे पेत्र काय सांगत आहे, पेत्र काय कबूल करत आहे, त्याच्या हाडामांसाने नव्हे तर जेव्हा देवाने त्याला प्रगट केलं परमेश्वराने, तेव्हा पेत्राने हे मान्य केलं आणि ख्रिस्ताने म्हटलं की ह्या खडकावर मी आपली मंडळी बांधेन. मंडळी हा शब्द इथे प्रथम आलेला आहे नवीन करारामध्ये. जुन्या करारामध्ये मंडळीचा उल्लेख आहे का प्रियांना? जुन्या करारामध्ये मंडळी किंवा चर्च याचा उल्लेख आहे का? सॉरी, नाही आहे. नाही आहे. माझं सुद्धा असंच म्हणणं होतं की जुन्या करारामध्ये मंडळी हा उल्लेख नाहीये. मी जेव्हा ह्या शास्त्र भागाचा अभ्यास करत होती की मलाही वाटलं अरे मंडळी हा शब्द पहिल्यांदा ख्रिस्ताने इथे म्हटलेला आहे, पण तसं नाहीये प्रियांनो. जुन्या करारात देखील मंडळी हा शब्द आहे. मी विनंती करेन की निर्गमनाचा 19वा अध्याय आणि 17वं वचन वाचू. आपण हा शेवटचा रेफरन्स वाचून आज थांबू. निर्गम 19:17. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. येस, इथे म्हटलेलं आहे मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी. इथे जो लोकांना शब्द आहे, जुन्या करारातली पहिली 5 पुस्तकं इब्री भाषेत लिहिलेली आहेत. त्याला तोरा असं म्हणतात. आणि इब्री भाषेमध्ये हा लोकांनाचा भाषांतर जर आपण बघितलं, इब्रीमध्ये जो शब्द वापरला आहे एट नमान, आणि एट नमानचा ग्रीक मध्ये अर्थ होतो इक्लेसिया. आणि इक्लेसिया ग्रीक शब्दाचा अर्थ कोणी सांगेल का? इक्लेसिया किंवा कलसिया कुणाला म्हणतात? मंडळी. मंडळीला. हालेलुया. किती अद्भुत आहे देवाची वचनं. आणि आपण समजून घेऊया प्रियांनो. तेव्हा पास ओव्हर केल्यानंतर, वलांडणाचा सण झाल्यानंतर, वलांडणाची गोष्ट झाल्यानंतर, वलांडणाच्या पशुचं रक्त त्यांनी आपल्या दरवाजाच्या पाठीवर लावल्यानंतर, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने पराक्रमी भुजाने आपल्या लोकांना मिस्रातून बाहेर आणलं आणि मोशेने त्या लोकांना एकत्रित केलं देवाशी भेटण्यासाठी, आणि त्या लोकांना त्या भाषांतरामध्ये मंडळी म्हटलेलं आहे, इस्रायलाला. आणि आज तुम्ही आणि मी नवा इस्रायल आहोत, मंडळी आहोत. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण देखील अब्रामाचे पुत्र, अब्रामाच्या कन्या झालेलो आहोत. म्हणून वारसा हक्काने आपण देवाचे पुत्र, देवाची कन्या आणि देवाची मंडळी आहोत. पण आज आपण स्वतः विचार करूया प्रियांनो की आपण कुठल्या पायावर बांधले जात आहोत, कुठलं खमीर आपल्यामध्ये आहे की आपण बेखमीर आहोत. आणि जर आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी तो मनुष्य म्हणून आला, पण तो पूर्ण देव होता, तो देवाचा पुत्र होता, तो आत्म्याच्या द्वारे आला आणि त्याने वधस्तंभावर तुमच्या माझ्यासाठी प्राण दिला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो पुन्हा येणार आहे. जर आपण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तर आज पुन्हा आपण आपले आत्मपरीक्षण करूया, पुन्हा पडताळणी करूया की आपलं जीवन आपण ह्याच खडकावर बांधत आहोत का त्या वाळूवर बांधतोय, नाशाकडे जातोय की सार्वकालिक जीवनाकडे जातोय. आपण ह्याचं अवलोकन करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
परमेश्वराच्या नावाला आपण गौरव देऊया यासाठी की पुन्हा एकदा आज बहीण सुजाता यांनी देवबापाच्या वचनामध्ये आम्हाला चालवलं. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि या 16व्या अध्यायामधील काही वचन ही आम्हाला त्या वचनाचा गुजर समजावून सांगितला. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला गौरव